तर इथे आता गहू निवडून घेते आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळी मी तुम्हाला डीमार्टमधून इतक्या छान बरण्या आणल्या त्या दाखवेल. बरण्या वगैरे अशी 2-3 वस्तू आणलेल्या आहेत. तर कियारासाठी अशी पर्स घेतलेली असं छानपैकी बघू शकता. इतकी मला आवडली. म्हटलं मी पण घेऊ शकते अशी काही मस्त नाही का फंक्शनला बर्थडे पार्टी वगैरे तेव्हा. पण तिची परिस्थिती देतच नाही. मस्त घेऊन बसली होती. झोपली आता ती. तर मस्त अशी ओपन करायची असं नुसतं. हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे कियारा आणि मी दूध आणायला चाललो आहे आणि पीठ पण संपलंय ना गव्हाचं. तर गव्हाचं पीठ घेऊन येते आता पुरता पोळा करायला आणि दुपारी गहू पण निवडावं लागतील. तर इथे कियारा आमची हाय बोल कियारा. चला पायी पायी चालू म्हटलं कसं वॉकिंग पण होऊन जाईल. नाही तर गाडी घेऊन आली असती तर म्हटलं वॉकिंग होऊन जाईल त्याच्यामुळे. आणि कियाराला पण आवडतं ना पायी पायी. चला इथे झालेले घेऊन पीठ आणि दूधच घेतलेलं आहे. आणि सम्राटचं भेटलं नाही तर मी फॉर्च्यूनचं घेते. पण काही नाही सम्राटचं घेतलं. आज दळून आणेल हो ना कियारा. कियाराला खूप मजा येते चालायला. कियारा इकडे बघ तुला आवडलं चालायला. ती म्हणे गाडी नको म्हणे पायी पायी म्हणे. हा असं इथे गार्डन आहे. तिला नेलं असं पण आता उशीर होईल. पोळ्या करायच्या आहे. आज लवकर थोडं आवरून ठेवायचं आहे. एक्सरसाइज करायची आहे. आता वॉकिंग तर झाली. आता थोडीच एक्सरसाइज करणार हो ना कियारा. मस्त वातावरण आहे. ऊन छान पडलेलं आहे बघू शकता. आणि इथे असं आहे खेळण्यासाठी. चला तर आता इथे आली आणि इथे ना सम्राटचं पीठ घेऊन आलेली बघू शकता. हे गव्हाचं पीठ दूध घेऊन आली आणि मेथीची भाजी पण एकदम रेडी आहे झालेली. सकाळीच मी केली. आता पटापट पोळ्या वगैरे करून घेते आणि मग त्याच्यानंतर बोलते. चला तर इथे आता आवरलं माझं. आता ना कियाराला जेवण देते आणि मी पण जेवण करते. मस्त मेथीची भाजी पोळी केलेली आहे. त्याच्यानंतर गहू काढायचे गहू निवडायचे आहे. तर चला आता ना कियाराला जेवण देते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. तर इथे मी गहू काढलेले. मस्त ऊन पडलेलं आहे. आता इथे उन्हातच बसते गहू निवडायला. चला आता बाकीचं साहित्य घेऊन येते आणि मग निवडते गहू. तर इथे आता गहू निवडून घेते आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळी मी तुम्हाला डीमार्टमधून इतक्या छान बरण्या आणल्या त्या दाखवेल. बरण्या वगैरे अशी 2-3 वस्तू आणलेल्या आहेत.
तर इथे लास्टचे गहू आणि झाले, एवढी काहीच घाण नाही आहे, थोडे थोडे खडे वगैरे काड्या वगैरे होत्या आणि उन्हात बसून खूप छान वाटतंय निवडायला. आता कसं हे करून निवडून ठेवले ना तर मग कधी पण दळून आणले तर चालता. मला तर घरचेच गव्हाच्या पिठाच्या पोळ्या आवडतात. ते रेडीमेड संबलात असो काही पण असो, पण मग ते नाही आवडत मला. जरी आशीर्वाद आणलं पीठ आपण ते पण नाही आवडत मला. आता डीमार्टला इतक्या ऑफर चालू आहे ना, खूप त्या दिवशी गेलो होतो आम्ही, इतक्या ऑफर चालू आहे म्हणजे तुम्ही बदल्या माझ्या बघा इतक्या स्वस्त मिळाल्या मला. अशा याच्या काय म्हणतात आपलं स्पायसेस ठेवायच्या बदल्या आहे ना, खूप स्वस्त मिळाल्या, खूप स्वस्त. तर तुम्हाला नंतर दाखवते मी. तर आता हे गहू वगैरे निवडून वगैरे नंतर मग थोड्या वेळाने दाखवते, थोडा आराम करेल आणि मग नंतर दाखवेल तुम्हाला चहाच्या टाईमला. जेव्हा मी बोलेल ना त्यावेळेस तुम्हाला बरण्या आणि मी काय काय आणलं ते दाखवते. तर आता इथे माझी गहू पण निवडून झालेली बघू शकता. मस्त गहू झाले निवडून. खूप घाण असली की खूप कंटाळा येतो गहू निवडायला वगैरे, पण याच्यात काहीच घाण नाही. सूपची पण गरज नव्हती, पण मग म्हटलं आपलं कसं पाकडून घेतलेलं बरं राहतं म्हणून पाकडून घेतलं होतं. तर ना हे गहू आता थोडेसे याच्यात उन्हात राहू देते असे आणि नंतर बांधून ठेवेल. तर मस्त उन्हात छान वाटलं बसून. आणि इथे गहू ना उन्हातच ठेवले हे थोड्या वेळ, आणि जेव्हा मी घेऊन जाईल ना दळायला तेव्हा मग बांधून नेईल. तर आता ही अशी उन्हातच राहू देते थोडेसे, म्हणजे गरम होतील मस्त. पूर्ण पिठाचं झाले हात वगैरे सगळं. तर चला आता चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी. तर तुम्हाला मी डीमार्टमधून काय काय आणलं ते दाखवणार होती. चहा पण झाला आमचा. इथे मस्त भात ठेवलेला आहे, आता इतके होईलच भात मस्त. आणि ते गुलाबजाम गरम केले होते, मस्त खाल्ले. आणि इथे पार्सल आणलेलं आहे डाळ तडका आणि रोट्या, कारण आज खूप तकलीफ होते त्याच्यामुळे. तर मी काय काय आणले तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा आता हे आणलं सिपर. तर मी कशी सकाळची आता गरम पाणी पिते, किंवा मग शेवग्याच्या शेंगांचं जे पावडर केली ना मी, मोरिंगा पावडर, ते पिण्यासाठी लेमन पाणी वगैरे असं पिण्यासाठी हे आणलेलं आहे सिपर. खूप कधीचं घ्यायचं होतं. एक आणलं होतं तर कियाराने फोडून टाकलं होतं तेव्हा. तर आता हे दुसरं आणलेलं आहे मी मस्त असं. तर हे मला फक्त कितीला मिळालं, 79 रुपीजला हे मिळालं मला. त्याच्यानंतर मला हे दाखवते कियारासाठी एक पर्स आणलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. तर हे कंगवा आणला तिच्यासाठी, खूप छान आहे, एकदम ग्लिटरी बघू शकता असा. तर असं कंगवा आणलाय तिच्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे मला ह्या बरण्या इतक्या आवडल्या ना, छोट्या स्पायसेस 6 बरण्या आणलेल्या आहेत. तर कितीला आहे बघू शकता, 19 रुपयाला आहे. 19 रुपयाला एक बरणी आहे. तर मी ह्या 6 आणल्या. आणि मला अशा झाकणाच्या खूप आवडतात, एअरटाईट कंटेनर सारखे, म्हणजे एअरटाईट बरण्या. तर अशा बघू शकता मस्त. त्याच्यात मी स्पायसेस ठेवेल, कारण माझ्याकडे आहे ते दुसरे आहेत, मग दाखवते मी. एक मिनिट भात झालाय, तो झाकून देते. आपला भात पण रेडी होईल 5-10 मिनिटात. तर दुसरे आहे माझ्याकडे, त्या दाखवते तुम्हाला. आता कशी खूप मोठी कॅबिनेट्स आहे, त्याच्यात बरण्या नाही जास्त माझ्याकडे. मग मला असं हळूहळू क्रॉकरी वगैरे ते ऍड करायचे छान छान. तर माझ्या आधीच्या स्पायसेसच्या अशा बरण्या आहेत, त्या पण काचेचं झाकण आहे हे पण. तर जेव्हा ते बिग बाजार होतं ना त्यावेळेस घेतल्या होत्या ह्या. तर ह्या अशा बरण्या आहे. आणि दुसऱ्या आता अशा आणलेल्या मस्त, असा आकार आहे. तर तुम्हाला कशी वाटत नक्की सांगा. मी तुम्हाला पर्स दाखवते कियाराची. तर कियारासाठी अशी पर्स घेतलेली मस्त छानपैकी बघू शकता, इतकी मला आवडली. म्हटलं मी पण घेऊ शकते अशी काही मस्त नाही का, फंक्शनला बर्थडे पार्टी वगैरे तेव्हा. पण तिची पर्स ती देतच नाही, मस्त घेऊन बसली होती, झोपली आता ती. तर मस्त अशी ओपन करायची असं नुसतं. आणि अशी पर्स आहे मोकळी, आणि किती छान डिटेलिंग केलेली, मस्त एकदम छान आहे.
म्हणजे आपल्याला पण बाजाराला किंवा मग काही असे फंक्शनला मस्त स्टाईलमध्ये अशी पर्स घेतलेली आहे. तर एवढं आणलं होतं मी सामान. मला तर ह्या बरण्याच खूप आवडल्या. तर आता मी ना ह्या मस्त उद्या डिशवॉशरला लावून, उद्या जशी मला काचेची भांडे वगैरे घासायचे, ते खूप कधीचे घासलेले, दिवाळीच्या तेव्हा घासलेले. तर काचेची भांडी सगळी मी डिशवॉशरला लावेल, ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की शेअर करेल डिशवॉशरमध्ये मी काचेची भांडे कसे घासते. तर हे काढून टाकेल आता. आणि हे आहे ना, याच्याने ड्रायर आहे ना, ड्रायरने असं हे करून रॅपर काढून घेणार नंतर. उद्याच करेल मी सगळं हे. तर खूप छान आहे, मला तर खूप आवडल्या. त्याचं असं झाकण एअरटाईट मस्त असे. मलाही अशा छोट्या छोट्या काचेच्या बरण्या खूपच आवडतात. तर असा होता माझा पूर्ण व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला माझा व्लॉग. तर तुम्ही नवीन असाल चॅनेलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. आणि नक्की कमेंट करून सांगा की कसा होता व्लॉग आणि कशा होत्या माझ्या डीमार्ट मधल्या बरण्या. तुम्हाला आवडल्या की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.